रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाविषयी नास्तिक शिरोमणी शरद पवार आणि त्यांचे पट्टशिष्य विकास लवांडे यांनी जी सामाजिक माध्यमामध्ये अनर्गल बडबड आणि बाष्कळ विधानं केलेली आहेत आणि त्यामधून जो गदारोळ उडवून दिलेला आहे त्याविरोधी दंड ठोकून उभे राहिले पाहिजेत. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जन आणि मन अशा तऱ्हेने तुकाराम महाराज सुद्धा आपणाला समजावून सांगतात. या ठिकाणी लवांडेचं आपण डोकं फोडणार नाही की शाहीही फेकणार नाहीत, पण त्यांच्या विरुद्ध शाब्दिक संघर्ष मात्र आम्ही जरूर करू. जो पाखंडावर आणि भ्रमावर संतांनी केलेला होता तो धर्माचे पाळण करणे पाखंड खंडणं हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हासी वाचे बोलो वेदनिधी करू संती केले ते आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. हे आमचं जीवनाचं उद्दिष्ट आहे. तेव्हा हा तुकोबारायांचा उपदेश शिरोधार्य मानून आम्ही संघर्ष करत राहू. शिव्या घालणं, डोकं फोडणं, हात तोडणं, शाई फेकणं याच्यामुळे काय फारसा उपयोग होत नाही. त्यांनी जे उठवलेले मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना तुम्ही कठोरपणे प्रतिवाद करत नाहीत तोपर्यंत त्याचंच म्हणणं खरं आहे असं लोक समजणार आहेत. तुम्ही बोलत नाही आहेत, तुम्ही त्याचा प्रतिवाद करत नाही, तुम्ही त्याचा निषेध करत नाही, तर मग त्याचं म्हणणं खरं आहे असं जी सामान्य माणसं आहेत, बांधावर बसलेली माणसं आहेत, कधी इकडे उडी मारतात कधी तिकडे उडी मारतात, ह्यांची मतं होऊन जातात. मला वाटतं आता सगळ्या वारकरी तरुणांनी, युवा कीर्तनकारांनी, धार्मिक जनांनी, धार्मिक प्रोफेसरांनी, शिक्षकांनी सगळ्यांनी आता या निमित्ताने या वादविवादाची राळ ओढून दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि या नास्तिकांचं आणि सेक्युलरवादांचं खंडन केलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्रीय कीर्तनकारांनी आणि तरुण धार्मिक लोकांनी तयार व्हावं असं मला वाटतंय. मी ज्याप्रमाणे कीर्तनाची मर्यादा सांगितली त्याप्रमाणे कीर्तनामध्ये तुम्ही केवळ ईश्वर विषयकच सांगितले पाहिजेत. कीर्तनामध्ये हे बाहेरचे वाद येता कामा नाहीत. ही मर्यादा तुम्ही पाळली पाहिजेत. पण तुमच्या प्रतिवादासाठी खूप गोष्टी आहेत ना, माध्यमं आहेत ना, या माध्यमावर जर ते माध्यमांचा फायदा घेत आहे तर तुम्ही तुमचे अँकर, तुमची माध्यमं घेऊन प्रतिवाद करायला लागा, काही हरकत नाही. यांना डिले सोडू नये असं मला वाटतं. आता मी एक
पत्रकारितेचे भीष्माचार्य आणि प्रतिपक्ष या चॅनेलचे राजकीय विश्लेषक आदरणीय श्री भाऊ तोरसेकर यांनी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओचं नाव नीट लक्षात घेऊन घ्या, लिहून घ्या. शरद पवारांच्या पुरोगामित्वाचं पश्चिम बंगालच्या मतदारांनी चक्क थोबडावलं अशा नावाचा तो एक व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमध्ये पश्चिम बंगालच्या परिस्थितीच्या ओघात शरद पवारांवरही टीका केलेली आणि शरद पवारांचं पुरोगामित्व कसं चुकीचं आहे हे समजावून सांगताना वारकरी चळवळ ही कशी त्या काळातली राजकीय चळवळच होती हे पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. वारकरी चळवळ ही राजकीय चळवळ होती असं म्हटल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही म्हणाल की हे कसं काय बोलताय ते. वारकरी चळवळ ही जास्तीत जास्त तुम्ही धार्मिक चळवळ असं म्हणू शकत असाल, पण राजकीय चळवळ कशी हा तुम्हाला प्रश्न पडेल. तर याच्यासाठी हा जो लेख आहे तो तुम्ही गंभीरपणे वाचा. तो लेखच मी तुम्हाला वाचून दाखवतोय. आणि तो जो शरद पवारांच्या पुरोगामित्वाला पश्चिम बंगालच्या जनतेने थोबडावले हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि ग्रुप्समध्ये ह्याला तुम्ही व्हायरल करा असं मला वाटतंय. तो लेखच मी त्या भाऊ तोरसेकरांचं म्हणणं मी जर स्वतः सांगायला गेलो तर काही ठिकाणी त्रुटी होतील. त्यांनी ते जशा तऱ्हेने बोलले तशा तऱ्हेने मी बोलणार नाही अशी भीती मला वाटते. म्हणून त्या व्हिडिओची हार्ड कॉपी मी काढून ठेवलेली आहे. आणि ही हार्ड कॉपी जर कोणाला पाहिजे असेल तर ते मी व्हॉट्सॲप नंबर तुम्ही पाठवलं तर त्याच्यावर मी तुम्हाला पाठवून देऊ शकेन. खूप सुंदर विश्लेषण भाऊ तोरसेकरांनी केलेलं आहे आणि ते तुम्ही स्वतःच वाचा. आणि या विकास लवांडे आणि शरद पवारांवर भाऊ तोरसेकरांनी कशा तऱ्हेने शरसंधान केलेलं आहे हे त्यांच्या शब्दामध्येच तुम्ही ऐकणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आहे. आता मी तो लेखच वाचून दाखवतो आहे. ही हार्ड कॉपी आहे त्याची. मध्यंतरी शरद पवारांनी वारकरी संप्रदायामध्ये 60% प्रतिगामी घुसले असे जे काही वक्तव्य केलं होतं म्हणून ते पवारांचं नाव माझ्या शीर्षकामध्ये आले आहे. पवारांनी वारकरी संप्रदाय ही राजकीय चळवळ होती हे आजतागायत कळलेलं नाही. ज्यावेळेला अस्मानी सुलतानीला इस्लामी आक्रमणाला आणि मंदिर फोडण्याला तलवारीने आणि शस्त्राने उत्तर देता येत नव्हतं अशा वेळेला निशस्त्र पद्धतीने जी लढाई सुरू झाली त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. वारकरी संप्रदायाचं लक्षण कसं केलं आहे बघा की ज्या वेळेला इस्लामी आक्रमणाचा आणि मंदिर
फोडण्याला तलवारीने आणि शस्त्राने उत्तर, आपण लढाईने उत्तर देऊ शकत नव्हतो. अशा वेळेला निशस्त्र पद्धतीने जी लढाई महाराष्ट्रीय संतांनी आणि इतर प्रदेशातल्या संतांनी देखील केली, तर महाराष्ट्रातल्या त्या संघर्षाला वारकरी संप्रदाय असं म्हणतात. आपण हिंदू आहोत, किंबहुना आपण मुस्लिम नाही आहोत, अधोरेखा करा, हे सांगण्याची हिंमत देखील उरलेली नव्हती. अशा वेळेला आपण हिंदू आहोत किंवा आपण मुस्लिम नाही आहोत हे दाखवण्यासाठी लोक घराबाहेर पडायचे आणि 2-2, 3-3 महिने आपल्या गावापासून पंढरपूरपर्यंत किंवा कुठल्या तरी देवस्थानापर्यंत चालत जायचे आणि त्या वाटेतल्या प्रत्येक गावामध्ये मुक्काम करत तिथल्या लोकांची सुद्धा हिंमत वाढवण्यासाठी जी चळवळ झाली ती हिंदुत्वाची चळवळ होती, हिंदू उपासना पद्धतीची चळवळ होती. हे अधोरेखित आपण करा की आम्ही हिंदू आहोत, आम्ही भजन गात रस्त्याने जाऊ, रात्र होईल त्या गावामध्ये मुक्काम करू आणि त्या गावातले हिंदू आम्हाला न भेटा निर्भयपणे आमच्या सोयी सुविधा करतील, आम्हाला खाऊ पिऊ घालतात. ती चळवळ असते. तो फक्त वारकऱ्यांचा भगवा झेंडा नसतो, ती हिंदुत्वाची चळवळ असते, ज्याला शरद पवार प्रतिगामी म्हणतात. बघा, भगवा झेंडा ही शरद पवारांच्यासाठी तिरस्काराची गोष्ट आहे. पण ती शिवराच्या उदय होईपर्यंत इथल्या परंपरा प्रथा टिकवणारी, संस्कृती टिकवणारी एक राजकीय चळवळ होती. पुन्हा राजकीय चळवळ म्हणतात, ज्याला आपल्याकडे वारकरी संप्रदाय म्हटलं जातं. विठुरायाची, ज्ञानेश्वराची गाणी, भजनं, कवनं गात हे लोक जायचे. तेव्हा ते सांगायचे, आम्ही इस्लामचा कलमा पढत नाही, आम्ही नमाज पढत नाही, आम्ही मूर्तीपूजा करतो आणि मूर्तीपूजा करतो त्याचा झेंडा भगवा आहे, तो भगवा झेंडा घेऊन आम्ही वारीला निघतो. आम्ही तुळशी वृंदावनाची पूजा करतो, त्या तुळशी वृंदावनाची प्रतिकृती डोक्यावर ठेवून महिला वारीला जातात. हे पवारांना कधी कळलं नाही. पवारांना संपूर्ण महाराष्ट्रच कळला नाही. महाराष्ट्राचं मन शरद पवारांना कधी कळलंच नाही. ते कळलं असतं तर वारकरी म्हणजे काय, वारकऱ्यामध्ये प्रतिगामी, पुरोगामी किंवा वारकऱ्याचा भगवा झेंडा पवारांना कळला असता. त्यावेळेला हिंदूंना जगणं अशक्य होतं. अशा वेळेला भगवा झेंडा खांद्यावर घेऊन घराबाहेर पडणं, वारी काढणं म्हणजे आम्ही इस्लामचा झेंडा नाकारतोय याचा आविष्कार होता. त्याला ह्या त्यावेळच्या पुरोगामी चळवळीला हे शरद पवार प्रतिगामी ठरवत आहेत. हे झालं वारकरी संबंधी, वारकरी संप्रदायासंबंधी भाऊ तोरसेकरांचं विश्लेषण. आता बंगालविषयी ते काय म्हणतायत बघा. बंगालमध्ये जी दहशत आहे त्या दहशतीच्या पलीकडे जाऊन बंगाली मतदार, बंगालचा बहुसंख्य हिंदू मतदार ममता दीदीला पराभूत करेल का, ममता दीदीच्या मुस्लिम तुष्टीकरणाला हिंदू मतदार धक्का देईल का, हा सगळ्या विश्लेषकांना पडलेला प्रश्न आहे. त्याचे उत्तर न बोलता सुद्धा बंगालचा सामान्य माणूस देतो आहे, सामान्य हिंदू देतो आहे. ही गोष्ट तोरसेकरांनी सांगितलं. लेख मोठा आहे, संपूर्ण लेख याविषयी देता येणं शक्य नाही. पण ज्या लोकांना याची हार्ड कॉपी पाहिजे असेल त्यांना व्हॉट्सअप नंबर पाठवल्यास त्या ठिकाणी आम्ही पाठवू शकतो आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की 13व्या शतकापासून
अगदी 17व्या शतकापर्यंत म्हणजे शिवाजी राजे महाराष्ट्रावर राजा म्हणून बसण्यापर्यंत जी पोकळी होती, ही पोकळी महाराष्ट्रीय वारकरी संतांनी भरून काढली. आपली संस्कृती, आपला झेंडा, आपला धर्म या सगळ्यांचं न बोलता, न प्रचार करता, न बाहेर गलबला करता शांतपणे एखादं निरांजन जळतं त्याप्रमाणे वारकरी संतांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा पाया मजबूत केला. आणि या ठिकाणी मराठी माणसाला टोपी घालण्याची आणि दाढी वाढवण्याची पाळी येऊ दिली नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान चेतवला, महाराष्ट्राचा धर्म अभिमान चेतवला. महाराष्ट्राने हिंदू धर्माची संस्कृती रक्षण केली. याला कारण हे संत आहेत. ह्या संतांच्या पूर्वतयारीमुळेच, या संतांच्या भूमिकेमुळेच हिंदवी स्वराज्याचा राजा शिवाजी झाला, की ज्याने पुढचं काम मराठी संस्कृती, हिंदू संस्कृती, हिंदू संस्कृतीचे मानबिंदू, हिंदू संस्कृतीचे संत या सगळ्यांचं रक्षण करण्याचं काम शिवाजी राजाने केलेलं आहे. शिवाजी राजे हे कधीही सेक्युलर नव्हते. जे सेक्युलर म्हणतात त्यांना इतिहास कळलेला नाही आहे. शिवाजी राजाने आणि संभाजी राजाने त्यांना जेवढं काय आयुष्य मिळालं आहे त्या सगळ्या आयुष्यभर विजापूरच्या आदिलशाहीशी आणि उत्तर भारताच्या औरंगजेबाच्या मोगलाईशी युद्धच केलेलं आहे. आणि हे युद्ध करून महाराष्ट्राचा बाणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची हिंदू संस्कृती ही रक्षण केलेले आहे. हे आपण लक्षात घ्या. वारकरी संप्रदायाचं कार्य आपण लक्षात घ्या. वारकरी संप्रदायाचं कार्य ही प्राचीन काळापासून आलेला जो सनातन धर्म आहे त्याचं रक्षण करणं, टिकवणं, हिंदू धर्माला संकुचित न ठेवता त्याला व्यापक बनवणं हे मोठं होतं. वारकरी संप्रदाय हा कधीही, वारकरी संप्रदायाने सनातन हिंदू संस्कृतीशी बंड केलेला नाही आहे, क्रांती केलेली नाही, पण उत्क्रांती जरूर केलेली आहे. सनातन हिंदू संप्रदायाला एक व्यापक कक्षा निर्माण करून दिली. हिंदू संप्रदायासाठी एक व्यापक रेखा आखून दिली आणि अतिशय आणीबाणीच्या काळामध्ये, जुलमाच्या काळामध्ये भारतीय हिंदू अस्मितेचं रक्षण केलं. हे कार्यासाठीच आपण साधू संतांच्या पालख्या वाहतोय. हे वारकरी संप्रदायाचं ही उपलब्धी किंवा हे कार्य, हे व्यापक कार्य आहे, त्याचं विवेचन करण्यापेक्षा विकास लवांडे हे वारकरी संप्रदायामध्ये कशी फूट पडेल, वारकरी संप्रदायामध्ये जातीय भेद कशा तऱ्हे निर्माण होईल, वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी पुरोगामी अशी फूट कशी पडेल, वारकरी संप्रदायामध्ये घुसखोर आणि अघुसखोर अशा तऱ्हेने भेद कशा तऱ्हेने निर्माण होईल, हे जे अर्बन नक्सल मंडळी आहेत, ही अर्बन नक्सल मंडळी आहेत. आणि ही अर्बन नक्सल मंडळी वेगवेगळ्या छद्मवेशामध्ये येऊन वारकरी संप्रदायात जो निष्ठावंत वारकरी आहे हा कधीही भ्रमात पडणार नाही, तो आपलं कार्यच करणार.
म्हणजे हे कंपाऊंडवर बसणारे हौशे नवशे गवशे आणि बघे या मंडळीमध्ये भ्रम निर्माण होईल. आणि हा भ्रम दूर करण्यासाठी आपण तरुण वारकऱ्यांनी तरुण कीर्तनकारांनी आता ह्या संघर्षामध्ये उतरलं पाहिजे असं मला वाटतं. पण परत एकदा मी सांगतोय, कीर्तनाच्या मर्यादा आपण अवश्य पाळल्या पाहिजेत. हिंसेला आपण थोडंसंही प्रवेश दिला नाही पाहिजे. त्या भंडारेसारखं शाई फेकं आणखी काय करणं ह्या गोष्टी आपण करू नये. शब्दाच्या फटकाऱ्यानेच उत्तर द्यावं एवढीच माझी सगळ्या तरुण वारकऱ्यांना विनंती आहे. रामकृष्ण हरी.